नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे. माझ्या एका पेशंटनी विचारलेला अत्यंत इंटरेस्टिंग प्रश्न आज बघूया. तिचं टेस्ट ट्यूब बेबी मे महिन्यात झालं. इंजेक्शन सगळे टेस्ट ट्यूब बेबीचे मे महिन्यात घेतले गेले, पण तिला आंबा प्रचंड आवडतो. त्यामुळे ती मला विचारत होती की डॉक्टर, हे सगळं चालू असताना मला आंबा खाता येईल ना? कारण आंबा आपल्याला माहितीये की फळांचा राजा आहे, वर्षातनं एकदाच येतो, प्रत्येकाला आंबा आवडतो. तर टेस्ट ट्यूब बेबी इंजेक्शन किंवा ह्या सगळ्या औषध गोळ्या चालू असताना आंबा हे फळ खावं आणि त्यांनी काही सक्सेस रेटला फरक पडतो का, याबद्दल आजचा व्हिडिओ केलेला आहे. तर आंबा जो आहे त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे ज्या पेशंटना शुगर किंवा डायबिटीस आहे किंवा ज्यांना खूप जास्त पित्त होतं आंबा खाल्ल्यानंतर, अशा पेशंटनी मात्र आंबा खाऊ नये. ज्या पेशंटना प्रमाणामध्ये आंबा चवीने खाता येतो त्यांनी नक्की खावा, कारण त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ए, अत्यंत उत्तम क्वालिटीचे व्हिटॅमिन्स आंबा ह्या फळात असतात. जेवल्यानंतर आंबा न खाता एखाद्या जेवणाच्या ऐवजी किंवा स्नॅक टाइम आपण जे म्हणतो त्यावेळेला आंबा खाल्लात तर अजून उपयोगी होईल. प्रमाणाबाहेर आंबा खाऊ नये, कारण साखर खूप वाढू शकते आणि त्यांनी सुद्धा पोटाचे विकार किंवा डायरिया असं कधी कधी होऊ शकतं. पण म्हणजे तुम्हाला जर व्यवस्थित प्रमाणामध्ये आंबा खायचा असेल तर नक्कीच तुम्हाला टेस्ट ट्यूब बेबी इंजेक्शन प्रोसिजर काहीही चालू असताना आंबा अगदी तुम्ही खाऊ शकता आणि एन्जॉय पण करू शकता. धन्यवाद.